everyone. Under the peripheral nervous system, we have started with our parasympathetic nervous system. In that, we have seen parasympathomimetic drugs and the parasympatholytic drugs. Okay, so second part of the peripheral nervous system is the sympathetic nervous system. Okay, जसं मी explain केलं होतं, parasympathetic nervous system is generally responsible for the rest and digest, which is nothing but the healing property. ओके, जे मी तुम्हाला एक स्नेकच्या एक्झाम्पल मधून सुद्धा तुम्हाला ते एक्सप्लेन केलं होतं. सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इट इज मेजरली नोन फॉर द फिअर, फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स. दॅट इज वर्स्ट कंडिशनमध्ये बॉडीने कसं रिस्पॉन्स करायला पाहिजे किंवा तिथं कोणती ॲक्शन व्हायला पाहिजे बॉडीची, हे कोण डिसाईड करतं? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सो फर्स्ट आपण त्याचं थोडंसं क्लासिफिकेशन रिकॉल करूयात. आपण हे क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. नर्वस सिस्टीम classified into two classes, that is the central nervous system and the peripheral nervous system. Okay, so this is again divided into motor and sensory. Sensory म्हणजे जे सेन्स पास करतात ब्रेन पर्यंत किंवा CNS पर्यंत, म्हणजे सेन्सरी ऑर्गन ते CNS पर्यंत जातात, आणि मोटर न्यूरॉन्स which are carries the signal from the central nervous system to the different muscles and glands. Okay, so these are again divided into somatic and the autonomic nervous system. So somatic it controls the voluntary movements and autonomic nervous system it controls the involuntary movements. म्हणजे इंडिव्हिज्युअल च्या विषनुसार और पर्सनच्या इच्छेनुसार आपण जे मुवमेंट्स कंट्रोल करू शकत नाही, लाईक हार्ट रेट असेल, ब्लड प्रेशर असेल, बॉडी टेम्परेचर असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या अंडर येतात? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. अंडर दॅट देर इज अ sympathetic nervous system and the parasympathetic nervous system, which are known for the fight and flight mode or fear, fight and flight mode, and parasympathetic nervous system is for the rest and the digest purpose. Okay, so this is about the classification, which is the recalling part of your syllabus. तुम्हाला हे पॉइंट लिहिण्याची परत रिपीट गरज नाही आहे. हे जेव्हा आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम चालू केलं होतं किंवा जेव्हा आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नर्वस सिस्टीमच्या अंडर आपण हे पार्ट पाहिलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट इज द अगेन दिस इज द वन ऑफ द रिकॉल, ज्याच्यामध्ये आपण बघितलं दिस इज द मेड्युला. आपण याच्यामध्ये काय पाहिलं? हा मेड्युला रिजन म्हणजे विच इज ब्रेन, दिस इज द स्पायनल कॉर्ड, आणि मग तिथे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम त्याची नर्व कशी असते किंवा तिथे कोणते न्यूरोट्रान्समीटर्स मेजरली रिलीज होतात, आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? सिम्पॅथेटिकमध्ये 3 टाईपचे न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज होतात हे आपण बघितलं. जसं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये प्री गँग्लिओनिक आणि पोस्ट गँग्लिओनिक दोन्हीकडे काय होतं? ॲसिटाइलकोलिन हा न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो. बट इन केस ऑफ अ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम देर आर 3 डिफरंट टाईप ऑफ अ न्यूरोट्रान्समीटर विच आर रिलीज इन द पोस्ट गँग्लिओनिक नर्व और दी न्यूरोमस्क्युलर जंक्शन ज्याला आपण म्हणू शकतो तिथे. जसं की तुम्ही इथे बघत असाल, हा प्री गँग्लिओनिक फायबर जो आहे इट इज शॉर्ट इन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये, आणि इथे काय होतंय? हा ॲसिटाइलकोलिन रिलीज होते एव्हरी प्लेस, ॲट एव्हरी प्लेस, प्रत्येक ठिकाणी तिथे ॲसिटाइलकोलिन रिलीज होते. बट इन टू द पोस्ट गँग्लिओनिक म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या पोस्ट गँग्लिओनिक जो नर्व एंड आहे तिथे फक्त स्वेट ग्लँडच्या बाबतीत काय होतं? ॲसिटाइलकोलिन रिलीज होतो. बाकी ठिकाणी तुम्हाला नॉरेपिनेफ्रिन आणि डोपामाइन, ओके, हे 2 तुम्हाला तिथे रिलीज झालेले दिसतील न्यूरोट्रान्समीटर्स, आणि हे अल्फा बीटा किंवा D1 जे दिसतात दीज आर द रिसेप्टर्स. ओके, सो हे आपण डिटेलमध्ये आता परत बघणार आहे पुढे. ओके, सो इथे अगेन ऑब्झर्व केलं तर प्री गँग्लिओनिक फायबर इज शॉर्ट. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये कसं असतं? प्री गँग्लिओनिक फायबर इज अ लॉंग अँड पोस्ट गँग्लिओनिक इज अ शॉर्ट. बट इन केस ऑफ अ sympathetic nervous system, pre-ganglionic fiber is short and post-ganglionic fiber is a long. Okay, now moving to the next slide, आपण थोडंसं sympathetic nervous system चं introduction बघूयात. Okay, so sympathetic nervous system prepared body for the fear, fight and flight. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं स्नेकचं. जर ऑल ऑफ अ सडन तुमच्या समोर स्नेक आला तर तुम्ही काय कराल? इफ सिच्युएशन डिपेंड्स. ओके, इफ यू कॅन फाईट, जर तुमच्या पुढे डॉग आला तर यू कॅन फाईट. ओके, तर घाबरताल तर ऑब्व्हियसली, पण यू कॅन ट्राय टू फाईट.
ऑर यू कॅन फ्लाईट. इफ देर इज अ स्नेक देन तुम्ही काय कराल, तिथून पळून जाल. सो हे सगळ्या वर्स्ट कंडिशनमध्ये बॉडीला प्रिपेअर कोण करत असतं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. किंवा त्यावेळी कोणती ॲक्शन घ्यायला पाहिजे, हार्ट रेट वाढतो, स्वेटिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या थ्रू होत असतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ॲड्रिनर्जिक नर्वस सिस्टीम. ओके, ॲड्रिनलिन हा त्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर आहे, म्हणून त्याला ॲड्रिनर्जिक नर्वस सिस्टीमसुद्धा बोललं जातं. The preganglionic nerve fiber is a short and postganglionic fiber is a long, okay, compared to the parasympathetic nervous system. Neurotransmitters are the noradrenaline or the norepinephrine, जसं की आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं, NE, that is the norepinephrine, which is also known as a noradrenaline, adrenaline, which is also known as a epinephrine, and the dopamine. These three are the major neurotransmitter. Only in case of only in case of sweat glands फक्त तिथे काय होतं, acetylcholine हा न्यूरोट्रान्समिटर रिलीज होतो. दिस इज अबाउट द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये जसं आपण बघितलं, नॉरेपिनेफ्रिन, इपिनेफ्रिन आणि डोपामाइन, ऑर वी कॉल्ड एज नॉरएड्रेनालिन, ॲड्रेनालिन आणि डोपामाइन, हे तीन तिथे न्यूरोट्रान्समिटर असतात. आणि ते कसे सिंथेसिस, जे काही न्यूरोट्रान्समिटर असतात, दीज आर मेजरली सिंथेसिस फ्रॉम द अमिनो ॲसिड्स विच वी हॅव टेकन थ्रू दी फूड. ओके, फूडमधून जे प्रोटीन्स असतात त्याच्यामधून अमिनो ॲसिड्स मिळत असतात, आणि त्या अमिनो ॲसिड्सपासून काय तयार होत असतं, हे न्यूरोट्रान्समिटर्स तयार होत असतात. सो फर्स्ट जे फिनाइलॅनालाइन आहे त्याच्यापासून काय तयार होतं, टायरोसिन तयार होतं विथ द हेल्प ऑफ द फिनाइलॅनालाइन हायड्रोझायलेज. This tyrosine is converted into dihydroxyphenylalanine, which is also called as a DOPA, with the help of the tyrosine hydroxylase. Okay, this again converted into the dopamine, which is converted with the help of the DOPA decarboxylase. This dopamine is converted into the norepinephrine, which is also known as a adrenaline. Noradrenaline. लक्षात ठेवायचं, norepinephrine and noradrenaline both are the same things, and with the help of the PNMT it is converted into epinephrine म्हणजेच ॲड्रेनालिन. म्हणजे जिथं जो न्यूरोट्रान्समिटर नीडेड आहे किंवा तिथे कोणते रिसेप्टर्स आहेत त्याच्यावरती हे न्यूरोट्रान्समिटर्स रिलीज होत असतात त्या पर्टिक्युलर नर्व एंडिंगला. ओके, सो दिस इज द ओके. आता हा जो तुम्ही स्क्रीनवरती डायग्राम बघतात, इट इज ओनली फॉर युअर ॲक्नॉलेजमेंट. हा तुम्ही ड्रॉ करायचं नाही, पण हा जो आहे हा फ्लो चार्ट तुम्ही ड्रॉ करून ठेवा. समटाईम दे मे आस्क सिंथेसिस फॉर द ॲड्रेनालिन, इपिनेफ्रिन और द डोपामाइन. ओके, then this is the diagrammatic representation for the how these are packed into the vesicles वगैरे. ओके, आता हा जो आहे तुम्ही बघताय याच्यामध्ये, ओके, हा आहे तो काय आहे, प्री गँग्लियोनिक नर्व आहे. ओके, और प्री सिनॅप्टिक नर्व ज्याला म्हणतो, जिथे न्यूरोट्रान्समिटर्स काय होत असतात, तयार होत असतात आणि स्टोअर होत असतात. ओके, त्याच्या खाली हा तुम्हाला हा जो ब्लू कलरमध्ये दिसतो आहे, दिस इज द पोस्ट गँग्लियोनिक नर्व अँड दिस इज द सिनॅप्टिक क्लेफ्ट. हा जो गॅप तुम्हाला इथे दिसत आहे, दिस इज द सिनॅप्टिक क्लेफ्ट. म्हणजे दोन नर्व एंडच्या मधला जो गॅप आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतात. ओके, सो ह्या नर्वमध्ये तुम्ही बघाल, आत्ता जी आपण प्रोसेस बघितली त्यानुसार टायरोसिनपासून एल-डोपा आणि डोपामाइन, नॉरएड्रेनालिन तिथे तयार होतात, अँड दीज आर स्टोर्ड इन टू द व्हेसिकल्स. ओके, व्हेसिकल्समध्ये ते स्टोअर होतात. आणि जेव्हा सिग्नल येतो, ओके, जेव्हा सिग्नल येतो त्यावेळी काय होतं, इथून कॅल्शियम वगैरे रिलीज होतं. तो पार्ट तुम्हाला आता नाही आहे, खूप डिटेल आहे. त्याच्या थ्रू काय होतं, हे व्हेसिकल्स जाऊन इथे काय होतात, अटॅच होतात आणि ते जे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत ते रिलीज करतात. आणि इथे तुम्हाला दिसत असेल हे अल्फा आणि बीटा रिसेप्टर्स त्याच्यावरती बाउंड होतात आणि पुढे ते त्याची ॲक्शन दाखवतात. ओके, सो इट इज ओनली फॉर युअर ॲक्नॉलेजमेंट. हे तुम्ही ड्रॉ नाही केलं तरी चालेल किंवा केलं तर चांगलंच आहे. ओके, आता नेक्स्ट थिंग, जसं आपण बघितलं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये कोणकोणत्या टाईपचे रिसेप्टर्स असतात. कोलिनर्जिक रिसेप्टर बघितले. नाव वी मूव टुवर्ड्स द ॲड्रेनर्जिक रिसेप्टर ॲज वी हॅव सीन द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम बघतो म्हणून आपण इथे ॲड्रिनो रिसेप्टर किंवा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आपण इथे बघणार आहे. ओके, सो ॲड्रेनर्जिक रिसेप्टर म्हणजे काय, जिथे ॲड्रेनालिन, डोपामाइन और
नॉरएड्रेनालिन किंवा इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन आणि डोपामाइन हे 3 काय होत असतात तिथे बाइंड होऊ शकतात. ओके. सो ॲड्रेनर्जिक रिसेप्टर जे आहेत किंवा ॲड्रेनो रिसेप्टर आहेत, these are of the 3 types, that is the alpha 1 adrenoreceptor, alpha 2, majorly alpha and beta, but alpha again divided into alpha 1, alpha 2 and beta receptors. Okay, so alpha 1 are again divided into 3 classes. तुम्हाला आता स्टडीसाठी म्हणजे डिप्लोमासाठी फक्त तुम्हाला हे फक्त नावं माहिती असणं गरजेचं आहे. ओके. अल्फा आणि बीटा और अल्फा 1 अँड बीटा रिसेप्टर अँड दीज वन, हे 3 तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो याच्यामध्ये आता ॲड्रेनो रिसेप्टर आर क्लासिफाईड इंटू 2 क्लासेस, अल्फा रिसेप्टर अँड बीटा रिसेप्टर. अल्फा रिसेप्टर अगेन क्लासिफाईड इंटू 2 classes, that is the alpha 1 and alpha 2, and beta receptor classified into 3 classes, beta 1, beta 2 and beta 3. Alpha 1 are classified into 3 classes, that is the alpha 1A, alpha 1B, alpha 1D, and alpha 2 are divided into 3 classes, alpha 2A, 2B and 2C. ओके. सो हा जो क्लास आहे, हा जो मी इथे हायलाइट केलेला आहे, हा क्लास तुम्हाला आता तुम्हाला डिप्लोमाला स्टडीसाठी नाही आहे, हा पुढे जाऊन जेव्हा तुम्ही डिग्रीसाठी जाल त्यावेळी तुम्हाला युजफुल आहे. पण तुम्ही आता क्लासिफिकेशन लिहिताना कसं लिहिणार? दीज आर क्लासिफाईड इंटू 2 classes, अल्फा रिसेप्टर, बीटा रिसेप्टर अँड अल्फा अँड बीटा. ओके. अल्फाला ॲरो करून दीज आर अगेन क्लासिफाईड इंटू 2 classes, अल्फा 1, अल्फा 2 आणि बीटा आर डिवायडेड इंटू 3 classes, बीटा 1, बीटा 2, बीटा 3, और यू कॅन राईट दिस वन. ओके. हे लिहिलं तरी नो इश्यू. ओके. दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द रिसेप्टर्स. हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की याच्या अंडर कोणकोणते रिसेप्टर येतात, म्हणजे ॲड्रेनर्जिक सिस्टीमच्या अंडर कोणते रिसेप्टर येतात, त्याचे लोकेशन्ससुद्धा. लोकेशनची जी स्लाईड आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवेन. ओके. Now we move towards the next point, that is the sympathomimetic drug or the adrenergic drug. Okay, so same thing like a parasympathetic nervous system. The drugs which mimic the action of a sympathetic nervous system are called as a sympathomimetic drug or the adrenergic drugs. Okay, so sympathomimetic drug or the adrenergic drug, त्याचे definition आपण पाहूयात. These are the pharmacological agent when administered mimic the response produced by the sympathetic nervous system. Okay, sympathetic nervous system जेव्हा स्टिम्युलेट होते तेव्हा ती जी बायोलॉजिकल रिस्पॉन्स दाखवते त्या बायोलॉजिकल रिस्पॉन्सला मिमिक करणारे ड्रग्स म्हणजे काय? सिम्पॅथोमायमेटिक और ॲड्रेनर्जिक ड्रग. ओके. सेम लाईक अ पॅरासिम्पॅथोमायमेटिक, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, जे कोलिनर्जिक ड्रगला मिमिक करतात किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम नर्वला जे मिमिक करतात त्याला आपण काय म्हणतो? पॅरासिम्पॅथोमायमेटिक. सेम इथे तसंच आहे. ओके. नाव क्लासिफिकेशन आपण हे ते बघणार आहे. तर क्लासिफिकेशन इथे 2 टाईपने केलेलं आहे, एक डिपेंडिंग ऑन देअर केमिकल नेचर अँड डिपेंडिंग ऑन देअर थेरपेटिक युजेस. ओके. सो डिपेंडिंग ऑन देअर केमिकल नेचर जे आपण इथे हे बघतो आहे, इट इज डिपेंडिंग ऑन देअर केमिकल नेचर. ओके. कॅटाकोलामाइन अँड नॉन कॅटाकोलामाइन हे त्याचे केमिकल नेचरवरती डिपेंड असणारे क्लासिफिकेशन आहे. येत्या नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण थेरपेटिक क्लासिफिकेशन बघणार आहे, म्हणजे त्याचा थेरपेटिक यूज कसा होतो त्याच्यानुसार काही ड्रग्स क्लासिफाय केलेले आहेत. सो तुम्ही हा सोपा क्लासिफिकेशन आहे हा केला तरी चालेल, बट फॉर इंट्रोडक्शन पार्ट मी तोही ॲड केलेला आहे. इट इज ओनली फॉर युअर डिग्री पर्पज. ओके. सो कॅटाकोलामाइन, these are for examples are the noradrenaline, adrenaline, isoprenaline and the dopamine, and non-catecholamine are the ephedrine, pseudoephedrine, amphetamine and phenylephrine. Okay, so under the classification आपण जे आता स्टडी करणार आहे आज डिपेंडिंग ऑन द केमिकल नेचर हे आपण इथे बघणार आहे. सो देर आर ओनली 2 classes. सो त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास कॅटाकोलामाइन्समध्ये काय येतं? नॉरॲड्रेनालिन, ॲड्रेनालिन, आयसोप्रेनालिन, डोबिटामाइन आणि डोपामाइन. नॉन कॅटाकोलामाइन्समध्ये इफेड्रिन, जे आपण एका प्लांटमध्ये बघितलेलं आहे. इफेड्रिन इज अ कंटेंट बघा, आठवते का? सुडो इफेड्रिन, ॲम्फेटामाइन अँड फिनायलेफ्रिन. ओके. सो दिस इज अ थेरपेटिक क्लासिफिकेशन. ओके. थेरपेटिक क्लासिफिकेशनच्या अंडर व्हॅसोप्रेसर एजंट, त्याच्या अंडर काय तर नॉरॲड्रेनालिन, फिनायलेफ्रिन, इफेड्रिन, मिथॉक्झामाइन अँड दी डोपामाइन. कार्डियक स्टिम्युलंट म्हणजे कार्डियक मसलला स्टिम्युलंट करणारे ॲड्रेनालिन, जे तुम्ही कधी
जुने मूवी बघितले जर असतील तुम्ही तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे इंजेक्शन आहे इट इज डायरेक्टली गिवन इन टू द हार्ट. डायरेक्ट हार्टमध्ये दिलेलं इंजेक्शन कधी तुम्ही मूवीमध्ये वगैरे बघितलं असेल तर इट इज द ॲड्रेनालिन इंजेक्शन. ओके, सो ॲड्रेनालिन, डोबिटामाइन, आयसोप्रेनालिन, दीज आर द कार्डियक स्टिम्युलंट. नेक्स्ट इज द ब्रॉन्कोडायलेटर. जसं मी सांगितलं थेरापेटिक क्लासिफिकेशन आहे म्हणजे इट इज डिपेंडिंग ऑन देअर थेरापेटिक युजेस. ओके, त्याच्या थेरापेटिक युजेसवरून ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन करताना बऱ्याच वेळा तुम्हाला फार्माकोलॉजीमध्ये डिपेंडिंग ऑन देअर केमिकल नेचर, डिपेंडिंग ऑन देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे कोणकोणत्या वेने ते ॲक्शन दाखवतं, किंवा डिपेंडिंग ऑन देअर थेरापेटिक युजेस म्हणजे थेरापेटिकली ते कोणकोणत्या डिसिजेसमध्ये किंवा कोणकोणत्या कंडिशन्समध्ये यूज केले जातात त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन असतं. नेक्स्ट इज अ नेझल डिकंजस्टंट दॅट इज फिनायलेप्रिन, झायलोमिटाझोलिन इट इज हे डबल झालेलं आहे, ऑक्झिमेटाझोलिन अँड झायलोमिटाझोलिन. ओके, सो ऑक्झिमेटाझोलिन इज अ कॉन्टेंट ऑफ दी ऑट्रेविन. सो ऑट्रेविन तुम्ही नेझल डिकंजस्टंट बघता आहे त्याचं ते कंटेंट आहे. CNS स्टिम्युलंट म्हणून यूज करणारे ॲम्फेटामाइन अँड डेक्झाम्फेटामाइन. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स. बेटर तुम्ही जे केमिकल क्लासिफिकेशन आहे ते करा, इट इज मोर इझी. देन नेक्स्ट इज द युटेराइन रिलॅक्झंट अँड द व्हॅसोडायलेटर. ओके, म्हणजे युटेराइन मसल्सला रिलॅक्स करणारे आणि व्हॅसोडायलेटर म्हणजे वेसल्सला डायलेट करणारे असे जे ड्रग्ज आहेत दीज आर आयसोसक्सिप्रिन अँड द रेटोड्रिन अँड अनोरेक्टिस are the examples are the fenfluramine, dexfenfluramine and the sibutramine. Okay, anorectics are the agent which loses the appetite म्हणजे भूक कमी करणारे. सो these are majorly used into the obese person. obese personला जर फॅट कमी करायचं असेल इन such cases these drugs are used. ओके, आता आपण त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहे ॲड्रेनालिनचे. जसं आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये मेजर न्यूरोट्रान्समीटर इज ॲसिटाइलकोलिन, तसं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये ॲड्रेनालिन हा मेजरली कन्सिडर केला जातो. आणि त्याचे आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहे म्हणजेच काय, वेगवेगळ्या सिस्टीम्सवरती त्याचा इफेक्ट कसा होतो ते आपण तिथे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द हार्ट. ॲड्रेनालिन ॲक्ट ऑन द बीटा-1 रिसेप्टर. सो ऑब्व्हियसली हार्टवरती कोणते रिसेप्टर्स असतात, बीटा-1 रिसेप्टर्स असतात. अँड दीज आर इन्क्रीजेस द हार्ट रेट, कंडक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्शन अँड रिदमिसिटी. ॲज दीज आर इन्क्रीजेस द हार्ट रेट किंवा कंडक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्शन ऑर द रिदमिसिटी, देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर ॲज वेल. ओके, ते पुढे जाऊन बघूयात आपण. सो अल्टिमेटली इट शोज द पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक अँड द, हा जो पॉईंट आहे पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक अँड द पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. ओके, सो पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक हा जो पॉईंट आहे किंवा त्याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक म्हणजे काय, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, अँड पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक हार्ट रेट, याला ते इन्क्रीज करतात. सो हा वर्ड आहे पर्टिक्युलर आयोनोट्रॉपिक आणि क्रोनोट्रॉपिक, हा लक्षातच राहिला पाहिजे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर फार्माकोलॉजी. ओके, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल्स कराल तेव्हा हे वर्ड्स मेजरली तिथे यूज केले जातात. तिथे हार्ट रेट इन्क्रीज झाला किंवा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज झालं असं तिथे बोललं जात नाही. ओके, सो हे सगळं हार्ट रेट, कंडक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्शन आणि रिदमिसिटी इन्क्रीज होत असल्यामुळं ऑब्व्हियसली तो काय दाखवतो, पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक आणि पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक. आयोनोट्रॉपिक कशावरून लक्षात ठेवायचं, जेव्हा कोणता इम्पल्स जेव्हा येते, सिग्नल येतो त्यावेळी काय होतं, हे सिग्नल्स येतात म्हणजे काय होतं, देर इज अ चेंज इन आयोनिक सिस्टीम. ओके, कॅल्शियम आयन आत येतात, सोडियम आयन बाहेर जातात, या सगळ्या गोष्टी तिथे होतात. त्याच्यामुळे तिथे काय होतं, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते इन्क्रीज होत असतं किंवा वाढत असतं. त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो आयोनो म्हणजे आयन्स आल्यामुळं त्या मसल्सचं काय होतं, तिथे मुवमेंट इन्क्रीज होतं, त्यामुळे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतो. आणि पॉझिटिव्ह chronotropic are called are nothing but the increase in the heart rate. Okay, so
एकंदरीत इथे तुम्हाला काय होईल, हार्ट रेट आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज झालेलं दिसेल. नेक्स्ट वन इज द ब्लड वेसल्स. ओके, सो बोथ व्हॅसोकन्स्ट्रिक्शन ड्यू टू द प्रेझन्स ऑफ अल्फा, म्हणजे ज्या ज्या वेसल्सवरती अल्फा रिसेप्टर्स आहेत तिथे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन दिसेल, अँड व्हॅसोडायलेशन वेअर द बीटा 1 रिसेप्टर्स आर प्रेझेंट. लक्षात आलं, ज्या ज्या व्हेसल्सवरती अल्फा रिसेप्टर आहेत देअर यू कॅन सी द व्हॅसोकन्स्ट्रिक्शन, आणि बीटा 1 रिसेप्टर जिथे असतील तिथे व्हॅसोडायलेशन दिसतं. दिस कॅन ऑकर डिपेंडिंग ऑन द ड्रग अँड इट्स डोस. ओके, सो हे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन आहे अल्फा रिसेप्टरमुळे होणारं, आणि व्हॅसोडायलेशन आहे बीटा 1 रिसेप्टरमुळे होणारं. हे डिपेंडिंग ऑन देअर ड्रग अँड इट्स डोसेस, म्हणजे ड्रग तिथे कोणता यूज केला आहे आणि त्याचे डोसेस किती दिले आहेत याच्यावरती ते डिपेंड आहे. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन ऑकर थ्रू द अल्फा 1 अँड अल्फा 2 रिसेप्टर predominantly in cutaneous mucous membrane and the renal beds. ओके, सो क्युटेनियस जे ब्लड व्हेसल्स आहे, म्हणजे तुमच्या स्किनच्या खाली जे येतात ते क्युटेनियस ब्लड व्हेसल्स, म्युकस मेम्ब्रेनचे जे ब्लड व्हेसल्स आहेत, आणि रिनल बेड्सचे म्हणजे किडनीचे जे ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसल्समध्ये तुम्हाला अल्फा 1 आणि अल्फा 2 रिसेप्टर प्रेझेंट असल्यामुळे तिथे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन दिसेल, अँड व्हॅसोडायलेशन ऑकर थ्रू द बीटा 2 रिसेप्टर प्रिडॉमिनंटली इन स्केलेटल मसल, लिव्हर अँड द कोरोनरी. ओके, सो बीटा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतात, स्केलेटल मसल्सवरती, लिव्हरवरती आणि कोरोनरी आर्टरीजवरती. त्याच्यामुळे तिथे बीटा 2 रिसेप्टर्समुळे तुम्हाला तिथे व्हॅसोडायलेशन दिसेल. ओके, सो दिस इज अबाउट द ब्लड व्हेसल्स. नेक्स्ट वन इज द ब्लड प्रेशर. ओके, सो ॲड्रेनालिन आता इथे परत ते कसं दिलं जातं, आय व्ही रूटने दिलं जातं, स्लो दिलं जातं, फास्ट दिलं जातं, याच्यावर परत त्याचा इफेक्ट आहे. ओके, सो ॲड्रेनालिन गिवन बाय स्लो आय व्ही इन्फ्युजन or subcutaneous injection causes the rise in systolic and fall in the diastolic BP. आता सिस्टोलिक बीपी, डायस्टोलिक बीपी या सगळ्या गोष्टी तुम्ही HAP मध्ये शिकलेले आहात. ओके, सो ॲड्रेनालिन जेव्हा स्लो आय व्ही इन्फ्युजनने दिलं जातं, ओके, सलाईनमधून किंवा आय व्ही इन्फ्युजनने स्लोली जेव्हा ते दिलं जातं किंवा सबक्युटेनियस इंजेक्शन त्याचं दिलं जातं, तेव्हा काय होतं, सिस्टोलिक बीपी इन्क्रीज होतो आणि डायस्टोलिक बीपी डिक्रीज होतो किंवा फॉल होतो. ओके, सो ॲड्रेनालिन गिवन बाय रॅपिड आय व्ही इन्फ्युजन इन्क्रीज द बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक. म्हणजे जर तो रॅपिड आय व्ही इन्फ्युजन दिलं तर काय होतं, तिथं बोथ सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी इन्क्रीज होतात. द बीपी रिटर्न्स टू नॉर्मल इन टू द फ्यू मिनिट्स. काही मिनिटामध्ये परत तो नॉर्मल येतो. नॉर ॲड्रेनालिन कॉजेस राईज इन सिस्टोलिक अँड द डायस्टोलिक बीपी. आयसोप्रेनालिन कॉजेस राईज इन सिस्टोलिक बट मार्क्ड फॉल इन द डायस्टोलिक बीपी. ओके, सो हे तुम्ही पॉईंट वाईज किंवा नोट बनवून ते व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. मेजरली तुम्ही ॲड्रेनालिनवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर जास्त चांगलं. ओके, नेक्स्ट इज द रेस्पिरेशन. ॲड्रेनालिन अँड आयसोप्रेनालिन आर पोटंट ब्रॉन्कोडायलेटर ड्यू टू ॲक्शन ऑन द बीटा 2 रिसेप्टर. आपल्याला माहिती आहे ब्रॉन्कियल स्मूथ मसल्सवरती काय असतं, बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, ब्रॉन्कोडायलेशन दिसतं ॲड्रेनालिनमुळं. सेम पॅरासिम्पॅथोलायटिक्समुळे आपल्याला काय दिसत होतं, ब्रॉन्कोडायलेशन दिसत होतं. दिस ॲक्शन इज मार्क्ड वेन द ब्रॉन्काय आर कन्स्ट्रिक्टेड. म्हणजे लक्षात घ्या, नॉर्मल कंडिशनमध्ये तिथे ब्रॉन्कोडायलेशन दिसणार नाही. इट इज ओनली व्हेन देअर इज अ कन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्रॉन्कियल स्मूथ मसल ऑर द ब्रॉन्काय. म्हणजे ब्रॉन्कायचं कन्स्ट्रिक्शन झालं असेल तरच तिथे ब्रॉन्कोडायलेशन दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. म्हणजे मेजरली दिस कॅन बी यूज इन केस ऑफ अ asthmatic patient. Eye मध्ये when it is installed locally or topically into the eye, this shows the mydriasis, that is there is a dilation of the pupil. Okay, so mydriasis occurs due to the contraction of radial muscle of the iris. Okay, radial muscles contraction होतं, त्याच्यामुळे pupils dilation होतं, त्याच्यामुळे तिथे काय होतं, mydriasis दिसतो. Next is the GIT. Okay, so adrenaline relaxes the smooth muscle of the GIT and reduces the motility. Sphincter constrict and reduces the motility. जे sphincter आहे ते constrict होतं, पण मोटिलिटी त्याची काय होते, कमी होते. आणि जे GIT चे स्मूथ मसल्स आहेत त्याचं पेरिस्टाल्सिस किंवा मोटिलिटी सुद्धा रिड्यूस होते, ॲज वेल ॲज ते काय होतात, रिलॅक्स होतात. ओके, नेक्स्ट इज द युटेरस. युटेरसवरती याचा काय इफेक्ट होतो, सो ॲड्रेनालिन ॲक्ट ऑन द अल्फा रिसेप्टर रिझल्ट्स इन कॉन्ट्रॅक्शन. ओके, ॲड्रेनालिन अल्फा युटेरसवरती असणाऱ्या अल्फा रिसेप्टर्सवरती ॲक्ट होतो अँड इट शोज द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द
uterus, adrenaline act on the beta receptor results in the relaxation of the uterine muscle. आता इथे बघा किती म्हणजे एकदम अपोजिट इथे सेंटेन्स आहे. जर अल्फा रिसेप्टर वरती ते ऍक्ट झाले तर देयर इज अ contraction, and if these are act on the beta receptor, this shows the relaxation of the uterine muscle. So in case of a pregnant woman, it relaxes the uterine muscle. Pregnant woman मध्ये जर हे दिलं ते काय करतं, स्मूथ मसल्स युटेराइनच्या स्मूथ मसल्सला रिलॅक्स करतं. अदर टाइम म्हणजे नॉर्मल टाइम दिलं तर ते काय होतं, तिथे कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं. ओके. Next is action on CNS. So it does not have a special action on the CNS because it does not penetrate the brain, that is the blood brain barrier ला ते पेनिट्रेट करू शकत नाही. त्याच्यामुळे पर्टिक्युलर अशी सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती याची ॲक्शन दाखवत नाही. बट रेस्टलेसनेस, डिझीनेस किंवा समटाइम ट्रिमर सुद्धा डिपेंडिंग ऑन डोस तिथे दिसू शकतात. आता याचे ॲडव्हर्स इफेक्ट काय, तर हेडेक होतं. ओके. क्युटेनियस मसल्सचं कॉन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्यामुळे तिथे काय होतं, हेडेक होतं. जर कॉन्स्ट्रिक्शन झालं तर वी कॅन से दॅट. ओके. सो पाल्पिटेशन होतं. कशामुळे, तर हार्ट रेट वगैरे इन्क्रीज झालेलं असतं, त्याच्यामुळे पाल्पिटेशन होतं, म्हणजे हार्ट रेट वाढलेलं असतं, त्याच्यामुळे छातीत धडधड होणे ज्याला म्हणतात. रेस्टलेसनेस होतं, ट्रिमर्स होतात, सिव्हिअर हायपरटेन्शन होऊ शकतं, अँड अक्यूट पल्मोनरी एडेमा कॅन बी सीन. दीज आर द सम adverse effect of the adrenaline. Then therapeutic uses. ओके. त्याचे युजेस काय आहेत, ते थेरapeutic युजेस म्हणून यूज केले जातात. सो इट इज अ ड्रग ऑफ चॉईस इन ॲनाफायलॅक्टिक शॉक. ओके. ॲनाफायलॅक्टिक शॉक म्हणजे आपण पुढे जाऊन थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहे, आता मी ते एक्सप्लेन करत नाही. नेक्स्ट इज युजली ना ब्रॉन्कियल अस्थमा. जसं आपण बघितलं, कन्स्ट्रिक्टेड ब्रॉन्कायमध्ये हे काय करतं, रिलॅक्सेशन करतं, त्याच्यामुळे हे ब्रॉन्कियल अस्थमामध्ये यूज केलं जातं. डेंटल प्रॅक्टिसमध्ये हे मेजरली यूज केलं जातं टू कंट्रोल द ब्लिडिंग आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ टूथ. ओके. सो इथे वॅसो कन्स्ट्रिक्शन दिसतं, त्याच्यामुळे जेव्हा टूथ एक्स्ट्रॅक्शन केलं जातं तेव्हा ते ब्लिडिंग थांबण्यासाठी तिथे काय केलं जातं, ॲड्रेनालिन दिलं जातं, त्याच्यामुळे तिथे ब्लिडिंग कंट्रोल होऊ शकतं. ॲज अ व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टंट टू प्रोलॉंग द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ लोकल अनस्थॅटिक टू कंट्रोल द हिमोरेज. अगेन द सेम थिंग. लोकल अनस्थॅटिकमध्ये सुद्धा प्री मेडिकेशन म्हणून किंवा लोकल अनस्थॅटिक दिल्यानंतर त्याची ॲक्शन इन्क्रीज व्हावी म्हणून काय केलं जातं, व्हॅसोकन्स्ट्रिक्टर्स दिले जातात आणि हिमोरेज पण तिथे कंट्रोल केला जातो. इफ हेल्दी हार्ट फॉल्स ॲक्सिडेंटली, इंट्राकार्डियक इंजेक्शन इज गिवन टू रिस्टोर द हार्टबीट. अचानक हार्ट फॉल्स झाला म्हणजे त्याचं BP वगैरे फॉल झाला, सॉरी हार्ट रेट फॉल झाला, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन अचानक फॉल झाले, इमर्जन्सी, ओनली इन इमर्जन्सी कंडिशन्समध्ये काय केलं जातं, हे ॲड्रेनालिनचं इंट्राकार्डियक इंजेक्शन जे आहे ते म्हणजे त्या पर्टिक्युलर पर्सनला मेडिकेअर ICU मध्ये शिफ्ट करेपर्यंत किंवा मेडिकल केअर मिळेपर्यंत ते टिकून ठेवण्यासाठी काय केलं जातं, इंट्राकार्डियक इंजेक्शन ॲड्रेनालिनचं दिलं जातं. दिस इज अबाउट द थेरapeutic युजेस ऑफ द ॲड्रेनालिन. नेक्स्ट इज द कॉन्ट्राइंडिकेशन, म्हणजे कोणत्या केसेसमध्ये ॲड्रेनालिन यूज केलं गेलं नाही पाहिजे. तर हायपरटेन्शनमध्ये, त्याच्यामुळे ऑलरेडी हायपरटेन्शन होतं, तर हायपरटेन्शनमध्ये ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. डायबिटीसमध्ये, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे जे कोरोनरी आर्टरीजमध्ये प्लाक होतात, ज्याच्यामुळे ब्लॉकेज होतं, त्याच्यामध्ये दिलं नाही गेलं नाही पाहिजे. थायरोटॉक्झिकोसिस म्हणजे थायरॉइड ग्लँडचं किंवा थायरॉइडचे हार्मोन जे आहे ते एक्सेस अमाऊंटमध्ये ब्लडमध्ये ट्रॅव्हल होत असतात, अशा केसेसमध्ये नाही दिलं गेलं पाहिजे. ॲज वेल ॲज इन द स्पायनल ॲनेस्थेशिया. ओके. सो डोस आणि प्रिपरेशन, सो 0.2 to 0.5 मिलीग्रॅम सबक्युटॅनियस किंवा IV इंजेक्शन याचं दिलं गेलं जातं. ओके. Now next is the noradrenaline. Okay. So it is prominently act on the alpha receptor and beta 1 receptor but have little action on the beta 2 receptor. Majorly noradrenaline आहे ते alpha receptor आणि beta 1 receptor वरती act होतं, but it have a little action on the beta 2 receptor. Okay. So it increases the peripheral resistance and stroke volume to raise the both systolic and the diastolic BP. ओके. पेरिफेरल रेझिस्टन्स हा काय करतो, इन्क्रीज करतो, त्याच्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होतो आणि ऑब्व्हियसली तिथे काय होतं, BP जो आहे सिस्टोलिक BP किंवा डायस्टोलिक BP तिथे इन्क्रीज होतो. इट इज अ ड्रग ऑफ चॉईस इन अक्यूट हायपरटेन्सिव्ह शॉक. ओके. अक्यूट हायपरटेन्सिव्ह शॉक असेल अशा केसेसमध्ये हे इट इज अ ड्रग ऑफ
choice. Okay, next is the isoprenaline, which are come under the, हे दोन्ही ड्रग आहेत हे कॅटेकोलामाइन कॅटेगरीच्या अंडरच येत आहेत, ज्याच्यातल्या ॲड्रेनालिनच्या आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन डिटेलमध्ये बघितलेले आहेत. नॉर ॲड्रेनालिन आणि आयसोप्रेनालिन हे आपण शॉर्टमध्ये बघतो आहे. So isoprenaline, it acts on the beta receptor. It causes increase in heart rate, that is heart वरती beta 1 receptors असतात, and relaxes the bronchial smooth muscles, that is the beta 2 receptor, through the beta 2 receptor. So it is 10 times more powerful than the adrenaline in dilating bronchioles. Okay, so हे adrenaline पेक्षा 10 times more active for the bronchodilation. सो आपण जर आता रेस्पिरेटरी सिस्टीमच्या अंडर किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम जेव्हा आपण बघायला घेऊ, तिथे आपल्याला ब्रॉन्कोडायलेटर्स किंवा अस्थमा जेव्हा डिसीज आपण बघू, तेव्हा त्याच्या ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला हा क्लास येणार. कोणता क्लास? बीटा 2 रिसेप्टर डायलेटर्स, कारण हे अस्थमॅटिक पेशंटमध्ये 10 times मोर ॲक्टिव्ह आहेत. ओके, कम्पेअर टू द ॲड्रेनालिन. Next is the therapeutic uses. Therapeutic uses of the noradrenaline and the isoprenaline as a bronchodilator and as a cardiac stimulant into the heart block. Okay, so dosage 10 ml of a 2 mg per ml solution as inhalation spray. अस्थमा मध्ये दिला जातो म्हणून हा इनहेलेशन स्प्रेच्या फॉर्म मध्ये दिला जातो. सो 10 ml of a 2 mg per ml म्हणजे 2 mg per ml त्याचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. 10 ml चा एवढा तिथे डोस दिला जातो ॲज अ इनहेलेशन स्प्रे म्हणून. आयसोप्रिन 20 mg सबलिंग्वल टॅबलेट दिली जाते. आता इथे हे हार्ट ब्लॉकमध्ये किंवा हार्ट अटॅकमध्ये यूज केले जातात म्हणून ह्या सबलिंग्वल टॅबलेट्स इथे यूज केले जातात. और 1 to 2 mg इंट्रामस्क्युलरली और 5 to 2 mg मायक्रोग्राम पर मिनिट IV इन्फ्युजन दिलं जातं इथे. ओके, सो दिस इज अबाउट द डोस अँड प्रिपरेशन. जिथे जिथे मी डोस अँड प्रिपरेशन मेन्शन केलेलं आहे, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेशली तुम्हाला एक्झाम्समध्ये डोसेज विचारलेले आहेत. ओके, सो दीज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नेक्स्ट इज द नॉन कॅटेकोलामाइन्स. ओके, आता आपण कॅटेकोलामाइन बघितलं, ॲड्रेनालिन, त्याच्या अंडर आपण परत 2 ड्रग बघितले, आयसोप्रेनालिन, आणि आता आपण बघणार आहे नॉन कॅटेकोलामाइन्स. ओके, सो दीज आर ॲक्ट बाय 2 ways, that is the partial agonist of noradrenaline and are capable of stimulating alpha and beta receptor. Okay, so these are act by 2 way. 2 मार्गाने तो ॲक्ट होतो, दॅट इज द पार्शियल अगोनिस्ट. पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय हे अगेन मी पुढे जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करेन. पार्शियल अगोनिस्ट ऑफ नॉरॲड्रेनालिनचा तो ॲक्ट होतो, और कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग, आणि तो अल्फा आणि बीटा रिसेप्टर दोन्हीला तो काय करतो? स्टिम्युलेट करतो. दे रिलीज द नॉरॲड्रेनालिन अँड ऑर डोपामाइन फ्रॉम द सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. जसं आपण बघितलं, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये 3 न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन. सो हे जे नॉन कॅटेकोलामाइन्स आहेत, दीज आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द रिलीज ऑफ नॉरॲड्रेनालिन अँड ऑर डोपामाइन. ओके, सो ॲडव्हान्टेजेस ओव्हर द कॅटेकोलामाइन्स म्हणजे नॉन कॅटेकोलामाइनचे ॲडव्हान्टेजेस ओव्हर द कॅटेकोलामाइन म्हणजे कॅटेकोलामाइनपेक्षा नॉन कॅटेकोलामाइन्स कसे चांगले आहेत ते आपण इथे बघणार आहेत. ओके, सो दे आर इफेक्टिव्ह ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन कम्पेअर टू द कॅटेकोलामाइन. रेझिस्टंट टू डिग्रेडेशन बाय मोनोअमाइन ऑक्सिडेज, रेझिस्टंट टू डिग्रेडेशन ऑफ मोनोअमाइन ऑक्सिडेज. ओके, आता आपण इथे तुम्हाला डिटेल त्याचा स्टडी नाही, मी जस्ट शॉर्टमध्ये सांगते. मोनोअमाइन ऑक्सिडेज जे आहेत, दीज आर ॲक्ट लाईक ॲसिटाइल कोलिनिस्टरेज. ओके, ॲसिटाइल कोलिनिस्टरेज काय करतात? ॲसिटाइलला हायड्रोलाइज करतात, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम करतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची तिथे ॲक्शन दिसत नाही. सेम इथे काय होतं? मोनोअमाइन ऑक्सिडेज हा जो एन्झाईम आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द हायड्रोलायसिस ऑफ द ॲड्रेनालिन किंवा डिग्रेडेशन ऑफ द ॲड्रेनालिन. मग हे जे नॉन कॅटेकोलामाइन्स आहेत, हे त्या डिग्रेडेशनला काय आहेत किंवा त्या मोनोअमाइन ऑक्सिडेजला काय आहेत? रेझिस्टंट आहेत. म्हणजे त्याची मोनोअमाइन ऑक्सिडेजची ॲक्शन
याच्यावरती दिसू शकत नाही. सो दे हॅव द लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन, म्हणून ते काय आहेत, लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शनपर्यंत ते यूज केले जाऊ शकतात. ओके, देन दे हॅव पॉवरफुल CNS स्टिम्युलंट ॲक्शन. आपण बघितलं जे कॅटेकोलामाइन्स आहेत, दीज हॅव नो पर्टिक्युलर ऑर डज नॉट हॅव स्पेशल ॲक्शन ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, बट नॉन कॅटेकोलामाइन जे आहेत ते CNS स्टिम्युलंट ॲक्शन दाखवतात. दीज आर द सम ॲडव्हान्टेजेस ओव्हर द advantages of a non catecholamine over the catecholamines. Okay, next आता नॉन कॅटेकोलामाइन्स मधले आपण दोन एक्झाम्पल बघणार आहे, दॅट इज द इफेड्रिन अँड द नेक्स्ट वन इज द अँफेटामाइन. ओके, सो दीज आर शॉर्ट मध्ये आपण बघणार आहे. इफेड्रिन म्हणजे काय, अगेन आपण शिकलेलो आहे फार्माकोग्नोसी मध्ये. व्हॉट इज इफेड्रिन? दीज आर ऑब्टेन फ्रॉम द इफेड्रा प्लांट. आपण इफेड्राचा पूर्ण डिटेल थेरीला स्टडी केलेला आहे. ओके, सो दीज आर द अल्कलॉइड्स ऑब्टेन फ्रॉम द इफेड्रा प्लांट. सो दीज इट इज ॲक्ट बाय रिलीजिंग द नॉरॲड्रेनालिन. हे काय करतात, तुम्हाला जर आठवत असेल तर इफेड्रा कम अंडर द ड्रग्ज ॲक्टिंग ऑन द CNS वरती ॲक्ट होणारे ड्रग्सच्या अंडर हे येत होतं आपल्याला फार्माकोग्नोसीमध्ये. ओके, सो दीज ॲक्ट बाय रिलीजिंग द नॉरॲड्रेनालिन. नॉरॲड्रेनालिनला रिलीज करून हे त्याची ॲक्शन दाखवतात. इट ॲक्ट ऑन द बोथ अल्फा अँड बीटा रिसेप्टर ॲज दीज आर कम अंडर द नॉन कॅटेकोलामाइन. आपण नॉन कॅटेकोलामाइन मध्ये बघितलं इंट्रोडक्शनमध्येच की हे जे आहेत नॉन कॅटेकोलामाइन, दीज आर ॲक्ट ऑन बोथ रिसेप्टर अल्फा अँड दी बीटा रिसेप्टर. मग आता थेरप्युटिक युजेस त्याचे बघणार आहे. यूज ऑफ इफेड्रिन इज रिस्ट्रिक्टेड बिकॉज इट डेव्हलप अक्यूट टॉलरन्स. ओके, टॉलरन्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते ते आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. पण इफेड्रिन हा रिस्ट्रिक्टेड आहे यूज करायला बिकॉज इट प्रोड्युसेस द टॉलरन्स ऑर अक्यूट टॉलरन्स, म्हणजे पटकन दाखवतो. क्रोनिक म्हणजे कंटिन्युअस भरपूर वर्ष यूज केल्यानंतर त्याचा टॉलरन्स डेव्हलप होत असेल, रिपीटेड डोस यूज केल्यानंतर जो होणार आहे दॅट इज द क्रोनिक टॉलरन्स. अक्यूट म्हणजे खूप पटकन आणि खूप फास्टली त्याचा टॉलरन्स डेव्हलप होतं. अँड CNS स्टिम्युलेशन म्हणजे खूप पटकन CNS स्टिम्युलेशन दिसतं. बट यूज इन अ फॉलोविंग कंडिशन. हा खूप कॉमनली यूज केला जात नाही, रिस्ट्रिक्टेड आहे, पण काही कंडिशनमध्ये किंवा इमर्जन्सी केसेसमध्ये हा यूज केला जातो. इन केसेस ऑफ अ ब्रॉन्कियल अस्थमा, नेझल कंजेशन, हायपोटेन्शन अँड दी हार्ट ब्लॉक, या कंडिशनमध्ये कधीतरी तो यूज केला जातो. ओके, नेक्स्ट इज द अम्फेटामाइन विच इज द लास्ट ड्रग ऑफ युअर classification. It is indirect acting sympathomimetic amines. It has a potent CNS stimulant action. Therapeutic uses use in a नार्कोलेप्सी. ओके, नार्कोलेप्सीमध्ये हे मेजरली यूज केले जातात. आता हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही, इट हॅज अ पोटंट ॲक्शन ऑन अ CNS स्टिम्युलंट. तुम्ही इथे बघताय इट हॅज अ पोटंट ॲक्शन ऑन CNS स्टिम्युलंट, म्हणजे CNSला हे पटकन स्टिम्युलेट करतात. पोटंट म्हणजे थोडा क्वांटिटीमध्ये दिला तरी सुद्धा ते तिथे त्याला स्टिम्युलेट करतात. म्हणजेच हे कधी यूज केलं जाणार, इन अ पेशंट हू हॅव अ नार्कोलेप्सी. नार्कोलेप्सी म्हणजे वेन सराउंडिंग क्लायमेट इज not favorable. In such cases person sleep very fastly or extremely sleepiness फील होतो किंवा खूप पटकन झोपी जातो. अशा पेशंट्समध्ये हे यूज केले जातात. also anorectic to reduce the food intake in obese person. आपण थेरप्युटिक युजेसमध्ये हा क्लास बघितला होता. अनोरेक्टिक्स म्हणजे these are the agent which loses the appetite, म्हणजे भूक लागायची कमी होते. मग हे कधी यूज केलं जातं, these are used in the treatment of a obese person to reduce their food intake. ओके, ॲडवर्स इफेक्ट त्याचे काय आहेत, पाल्पिटेशन होतं. देन पाल्पिटेशन कशामुळे होतं, CNS स्टिम्युलंट आहे त्याच्यामुळे. देन रेस्टलेसनेस आहे, ट्रिमर्स आहेत, हेडेक होतं, कन्फ्युजन अँड मार्क्ड एन्झायटी म्हणजे पटकन ते घाबरतात किंवा पर्टिक्युलरली एन्झायटी म्हणजे घाबरणे. सो मार्कली म्हणजे जाणवेल इतकं जोरात ते काय जास्त प्रमाणात ते काय होतात, घाबरतात. सो दिस इज अबाउट द सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा शॉर्ट इंट्रो बघितला, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स बघितले. सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स म्हणजे काय बघितलं, त्याचे दोन टाईपचे क्लासिफिकेशन असतात, कॅटेकोलामाइन आणि नॉन कॅटेकोलामाइन. कॅटेकोलामाइन ड्रग्स ॲज वेल ॲज इट हॅव अ सेकंड क्लास दॅट इज द थेरप्युटिक क्लासिफिकेशन. थेरप्युटिक क्लासिफिकेशनच्या अंडर आपण भरपूर क्लासेस बघितले, बट वी आर गोइंग विथ द केमिकल क्लासिफिकेशन. म्हणून कॅटेकोलामाइन्सच्या अंडर जो ॲड्रेनालिन येतो, नॉरॲड्रेनालिन येतो, हे ड्रग्स आपण आयसोप्रेनालिन येतो, हे ड्रग्ज आपण तिथे बघितले.
त्याच्यानंतर नॉन कॅटेकोलामाइन्स आपण तिथे बघितले. नॉन कॅटेकोलामाइन्स हाऊ हॅव ॲडव्हान्टेज ओव्हर द कॅटेकोलामाइन्स बघितलं आणि त्याचे दोन ड्रग आपण इफेड्रिन आणि ॲम्फेटामाइन हे बघितलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सिम्पॅथोलायटिक ड्रग्स बघणार आहे आणि इथे आपण हा चॅप्टर मग संपवणार आहे. ओके, थँक्यू.